जेव्हा जेव्हा राजकीय अपघात होतो आणि त्यामध्ये मोठी राजकीय व्यक्ती दगावते तेव्हा प्रत्येक वेळी साहजिकच त्यांचे नातेवाईक आणि विरोधकांना संशय येतो। त्या संदर्भातील चर्चा होणे चुकीचे नाही। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। याचा अहवाल लवकरच समोर येईल। विमान अपघातावर शंका व्यक्त करणाऱ्यांना चंद्रकांत पाटील यांनी उत्तरे दिली। ते सांगली येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते। कसं बघताय? जेव्हा जेव्हा विशेषतः राजकीय अपघात होतो, बाकीसुद्धा अपघात, पण राजकीय अपघात म्हणजे बाकीसुद्धा म्हणजे ज्यावेळेला संभाजीनगरला एक विमान कोसळलं, एक पक्षी आडवा आला आणि धूत गेले, त्यामुळे नुसते राजकीय नाही, ज्या ज्यावेळेला मोठी व्यक्तिमत्व जातात। गुजरातच्या कर्णावतीच्या विमान पडण्यामध्ये माजी मुख्यमंत्री गेले, माझे परममित्र विजय रुपाणी। तर प्रत्येक वेळेला असा संशय नातेवाईकांना आणि कधीकधी विरोधकांना येतो की ह्यात काही घातपात आहे का। अगदी थेट संजय गांधींचं विमान पडलं तिथपर्यंत जरी गेलो तर त्याही वेळेला अशीच चर्चा झाली आणि ती चर्चा होणं चुकीचंही नाही, आपल्या मनातला आलेल्या संशयात। पण माननीय देवेंद्रजींनी अतिशय तत्परतेने केंद्रीय विमान प्राधिकरणाशी बोलून चौकशी लावली आहे, अहवाल बाहेर येईल। अजितदादांचे तुमचे संबंध कसे होते? अजितदादांचे आमचे संबंध अतिशय चांगले। सांगली महानगरपालिकेमध्ये सत्तेचं विभाजन कसं करायचं यासाठी आदल्या दिवशी आमची मला म्हणू की दोघेच बसून सांगली महानगरपालिकेशी संबंधित त्यांचे काही पदाधिकारी आलेले असतानाही हे तुम्ही थांबा रे बाहेर असं म्हणून आमची चर्चा झाली आणि ती खूप सांगलीच्या दृष्टीने सकारात्मक झाली। आणि मग नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या दृष्टीने ते मला म्हणाले की दादा, निवडणुकांमध्ये एकमेकावर बोलायचं असतं। मी त्यांना हातात घेऊन असं म्हटलं की दादा, रात गई बात गई, असे खूप चांगले संबंध होते। राष्ट्रवादी विलीन करण्यासंदर्भात काय चर्चा झाली होती? नाही, आता हा विषय माझा नाही। गिरणी कामगाराचा पोरगा, रिटायरमेंटच्या वडिलांना 1400 रुपये पगार होता। हे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद म्हणून इथपर्यंत आलो, त्यामुळे इतक्या मोठमोठ्या गोष्टींमध्ये आपण काही लक्ष घालत नाही। अमोल मेटकरी असं म्हणतात की लाडकी बहीण योजनेला अजित पवार, अमोल मेटकरी असं म्हणतात राष्ट्रवादीचे आमदार, लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देण्यात यावं। नाही, म्हणून म्हटलं ना की आपल्या देशातली लोकशाही इतकी समृद्ध आहे की एखादा साऊंड सिस्टम इथं बसवल्या, साऊंड सिस्टम बदला म्हणून आम्ही सुधीर दादांना 10 वेळा सांगितलं, माणसं बेशुद्ध पडायची। आपल्या देशातली लोकशाही इतकी समृद्ध आहे, इतक्या एखाद्या लहान मुलाला सुद्धा देशाचा पंतप्रधान कोण असला पाहिजे असं सांगण्याचा अधिकार आहे। लास्ट प्रश्न,